मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। धरणात 33% पाणीसाठा शिल्लक। पालिकेकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी। मुंबई महापालिकेकडून पिंजाळ प्रकल्पाची चाचपणी। मुंबईकरांना मिळणार 865 दशलक्ष लिटर वाढीव पाणी। प्रकल्पासाठी सुमारे 14,390 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित। पुणे महापालिका, जिल्हा परिषद आणि पीएमआरडीएनं जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात सर्वंकष आराखडा तयार करावा। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमोर मांडला जाईल। सुळेंची माहिती। नंदुरबार नगरपालिकेकडून केवळ 37% पाणीपट्टी वसुली, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडणार। पाणीपट्टी न भरणाऱ्यांचं नळ कनेक्शन बंद केलं जाणार। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील 4 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। रामपूर नगर, येलदरी या गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या। पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची 4ही गावांमधील ग्रामस्थांची मागणी। नागपुरात उन्हाळ्यामुळे गर्दीच्या ठिकाणी बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा। जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना। लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार। एप्रिलचा हप्ता 30 एप्रिलला मिळणार। माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांचा प्रवेश। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन। केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं निषेध आंदोलन। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात राज्य सरकारला नोटीस। औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार। बीड जिल्हा कारागृहातील हाणामारी प्रकरण। गित्ते गँगनंतर आता सुदीप सोनवणे गँगलाही दुसऱ्या ठिकाणी हलवणार। कारागृह प्रशासनाचा न्यायालयात प्रस्ताव। सुरक्षेच्या मुद्द्यावरून कारागृह प्रशासन अलर्ट मोडवर। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। खासदार सुप्रिया सुळे पृथ्वीराज जाचक यांच्या इंदापुरातील निवासस्थानी भेटीला। साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रिया सुळे यांची भेट। करमाळ्यातील आदिनाथ कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता। कारखाना ऊर्जितावस्थेत आणल्याशिवाय राहणार नाही। मला आमदारकीचा त्याग करावा लागला तरी चालेल। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य। निवडणुकीआधी थापा मारल्या, सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। सध्या कर्जमाफी होणार नाही असं अजित पवारांचं स्टेटमेंट। याचाच अर्थ भविष्यात कर्जमाफी होऊ शकते। मकरंद पाटील यांचं वक्तव्य।